जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील नदीकाठावरील बिना नंबर प्लेट ट्रॅक्टर तसेच वाळू माफियांच्या वाहनांवर स्थानिक आरटीओ अधिकारी अर्थपूर्ण दुर्लक्ष करत आहेत। कारण असे की दर महिन्याला आरटीओ अधिकाऱ्यांना 15 ते 20 लाख रुपये भत्ता मिळतो, म्हणून कारवाई होत नाही। आरटीओची भूमिका संसदेच्या बोहोत रस्त्यावरील विनापरवाना आणि वर लोड वाढवून नेणारे हे ट्रॅक्टर डंपर आरटीओच्या निदर्शनास का येत नाही? मग आरटीओ कार्यालय कशासाठी अधिकाऱ्यांना दिसत नाही का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। विशेष म्हणजे भर दिवसा ही वाहतूक सुरू असताना कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याचे आरटीओचे हे दुर्लक्ष नेमकं कोणाच्या फायद्यासाठी अशा चर्चा रंगू लागल्या आहेत। जर प्रशासनाने यावर तात्काळ कारवाई केली नाही तर शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवण्यासोबत सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतीचं रस्त्याचं मोठ्या प्रमाणात अवैध नुकसान होत आहे। आज देखील नदीकाठावरील काही ठिकाणी छोटे मोठे ठिय्ये आहेत। त्यांच्या बातम्या प्रसिद्ध होऊन देखील महसूल विभाग आरटीओ अधिकारी डोळे असून आंधळेपणाचा सोंग घेत आहेत। म्हणून वाळू माफिया जोमात कारवाई करणारे गेले कोमात, अशी परिस्थिती भडगाव पाचोऱ्यात दिसत आहे। आता यावर जिल्हाधिकारी कारवाई करतील का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.